महाराज म्हणतात की मी ह्या अध्यात्मामध्ये आल्यामुळं मी हरिरूप झालेला आहो आणि म्हणून माझं मन त्या हरिरूप रसामध्ये माझं मन रमलेलं आहे. म्हणून काय म्हणतात बघू या अभंगातून, सर्वरसी मिनले चित्त, अखंडित आनंदू गोतपाती विश्वंभरी, झाला हरी सोयरा, ओळखी ते एका नावे इतर भाव खंडन, तुका म्हणे नावे रूपे दुसरी पापे हरपली. तर सर्व रूपाने असणाऱ्या हरिरसाच्या ठिकाणी माझे चित्त समरस करून घेतो आहे आणि त्यामुळं मला अखंड आनंद होत आहे. खरं जर पाहिलं तर ह्या हरिरसामध्ये नामस्मरणामध्ये जर आपण राहिलो तर त्याच्याशिवाय वेगळा कोणताच आनंद नाही. आणि म्हणून मला आनंद होत आहे असं म्हणतात. आमचे गोत्रज लोक आणि देहासंबंधीच्या सर्व नाती ही हरिरूप झालेले आहेत. म्हणजे माझे पूर्वज आहेत, माझे जे नातेवाईक आहेत ते सगळेसुद्धा हरिरूप झालेले आहेत. आम्हाला एका विठोबाचीच ओळख झाली आहे, त्या वाचून इतर भावना नाहीशा झाल्या आहेत. हे देवा, नामरूपात्मक जगत वेगळे भासणे हा एक भ्रमच आहे, किंबहुना पापच होते, ते आता नाहीसे झाले आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की जेव्हा आपण अध्यात्मामध्ये राहतो, हरीच्या नामस्मरणामध्ये आपण रंगून जातो, तल्लीन होतो, तेव्हा आपण एवढा त्याच्यामध्ये एकरूप होतो की सगळंच आपल्याला म्हणजे याचं काही आपल्या जीवनामध्ये उपयोग नाही असं वाटतं आणि ते आपल्याला एक भ्रमच वाटत असतो. आणि म्हणून हरिरस खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये तुम्ही नामस्मरणामध्ये तुम्ही बुडून जाल आणि माझे सर्व जे कुगोत्र आहेत, नातेवाईक आहेत, ते सुद्धा हरिरसामध्ये बुडून गेलेले आहेत, तल्लीन झालेले आहेत असं सांगतात. रामकृष्ण हरी.